हाय, तर तुम्हालाही प्रश्न पडतो ना, की मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी खास काय बनवायचं? तर मी आज तुम्हाला सांगत आहे, त्यांच्यासाठी खास बनवायचं ते स्प्राउट आप्पे. तर हे खूपच छान टेस्टी आणि तुम्हाला आणि तुमच्या मुलांना नक्की आवडतील असा हा पदार्थ आहे. तर त्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये असा एक कप किंवा ग्लास मी घेतलेला आहे. त्यामध्ये अख्खे मसूर, अख्खे मूग, अख्खी मटकी आणि अख्खे उडीद तर नव्हते माझ्याकडे हे असे डिवायडेड होते तर मी ते घेतलेले आहेत. त्यानंतर ना आपल्याला हे जवळपास 6 ते 7 तास असे भिजत ठेवायचे आहेत. मी दुपारी 2 ते 3 वाजता हे भिजत ठेवले होते आणि रात्री 9 पर्यंत हे असे मस्त छान फुलून आले आहेत. तर आपल्याला हे थोडंसं हवेखाली ठेवल्यानंतर ना एक त्याच्याखाली पातेलं ठेवून हे रात्रभर असेच ठेवायचे. सकाळी उठल्यानंतर ना याला बघा किती छान असे मोड आलेले आहेत. आता ते आपण मिक्सरला काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद, मीठ, अ, जिरे पावडर, धने पावडर, कोथिंबीर, जिरे, मीठ आणि थोडीशी हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर कांदा, टोमॅटो पण तुम्ही टाकू शकता. पण मी हे इथे नाही वापरलं. आणि हे छान मिक्स झाल्यानंतर ना आपण आप्पे पात्रामध्ये तेल लावून घेणार आहोत. ते थोडंसं गरम झालं की सगळीकडे छानपैकी तेल स्प्रेड करून घेऊयात आणि त्यानंतर ना आपण हे सगळीकडे असं मिक्स करून घेऊयात. आता आपण त्याच्यामध्ये एक-एक आप्पे करून त्याच्यामध्ये आप्पे आपल्याला सोडायचे आहेत. हे खूपच छान आणि टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना नक्की आवडतील. यामध्ये तुम्हाला हे खूपच फायबरस आहे आणि प्रोटीन पण यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतात. तर आता हे आपले आप्पे एका साइडनी छान खरपूस तळले गेलेले आहेत. आता आपण याला पलटी मारून घेऊयात. हे बघा किती छान असे टम्म फुगलेले आहेत. याला आलटी-पलटी करून आपण मस्त काढून घेऊयात आता. दोन्ही साइडला आपण झाकण ठेवून आपण हे असे केलेले आहे. बघा किती छान मस्त झालेले आहेत आणि टेस्टी लागतात. याच्यासोबत तुम्ही सांबर किंवा आपली नारळाची ओली हिरवी चटणी जी असते ती तुम्ही खाऊ शकता. मस्त लागते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. Instagramवरती मला फॉलो करा. हे बघा ही छान मस्त अशी हिरव्या वाटणाची चटणी आणि आप्पे रेडी आहेत. थँक यू.